नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी असे छोटे छोटे बटाटे घेतलेले, ते तेलात छान भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत बटाट्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण बटाटे असेच भाजून घेणार आहे. हिंदीमध्ये त्याला दम आलू बोलतात, आपण त्याला बटाट्याची भाजी म्हणू. आता छान ब्राऊन कलर झालेला आहे. सर्व बटाटे एका ताटात काढून घेणार आहे. आणि आता राहिलेल्या तेलामध्ये आपण थोडेसे खडे मसाले आहेत. लवंग, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, चक्रीफूल ते सर्व टाकून घेऊ आणि त्यातच वाटण टाकणार आहे. वाटणात आपण कांदा, आलं, खोबरं आणि थोडासा लसूण घेतलेला, त्याचं वाटण रेडी केलं होतं, ते टाकून घेणार आहे. आणि ती 2 ते 3 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यात गरम मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. हवं असलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे मसाला करपायचा नाही. त्यात आता आपण खोबऱ्याचा किस टाकला आहे 1 चमचा आणि थोडीशी हिंग. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे. तर बघू शकता मसाल्याला कसं छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान असा भाजला गेला आहे. तर मसाला छान भाजला गेला आहे. आता आपण जी बटाटे फ्राय करून ठेवले होते ते त्याच्यात टाकून घेऊ आणि 2 मिनटं असं उलटं पालतं करून घ्यायचं. छान मिक्स झालं आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊ. आता छान अशी एक उकळी येऊ द्यायची, म्हणजे 2 मिनटं शिजवून घेऊ. तर छान असं 2 मिनटात शिजवून घेतले म्हणजे छान असे मसाले आतपर्यंत जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.